चा खेळ चालवला होता हे तुमच्या राजकीय दुकानदारीसाठी हे पुन्हा त्या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे आणि होतंय। नाही, मी तेच म्हणालो ना, त्यांच्या मनात पोटात जे होतं ते आज त्या ठिकाणी बाहेर आलेलं आहे। त्यांना सत्तेची आस लागलेली आहे। फक्त बोलायचं काय, मला काय सत्तेचं पडलेलं नाही। अरे मग कोणाला निवडून आणणार आणि कोणाला पाडणार हा विषय कशाचा आहे? बरं, कोणाला निवडून कोणाला पाडणार यावर ना कोणाच्या बाजूने सुपारी घेतल्याचं चित्र झालं हेही बघताय। आणि त्याच्यामुळे मला वाटतं आणि मराठा समाजाने पाठबळ दिलं याचा अर्थ तुम्हाला कुणालाही काहीही बोलायला त्या ठिकाणी अधिकार दिलेले नाहीये। आणि त्याच्यामुळे खुर्ची खेचायची आहे ना, या तुम्ही निवडणुका लढा, पक्ष काढा किंवा महाविकास आघाडीला संलग्न घटक पक्ष व्हा, निवडणुका लढवा, राज्याचे मुख्यमंत्री व्हा। आणि या मुख्यमंत्र्यांना शक्य नाही ते तुम्ही अभ्यास खूप तुमचा असेल तुम्ही करा, परंतु नाही, मला ते नको, मला राजकारणात इंटरेस्ट नाही। आणि दुसरीकडे म्हणायचं ह्याला पाडणार त्याला पाडणार, ह्याला सत्तेवरनं खाली खुर्ची खेचणार। मला वाटतं हे मराठा समाजालाही आता उभं आणि त्या ठिकाणी किळस आलेलं आहे की आंदोलनाच्या मागचं सत्य आता लोकांच्या समोर यायला लागलंय। आणि म्हणून मला अनेक मराठा समाजाचे त्या ठिकाणी लोक भेटतात, फोन करतात, त्यांनाही त्या ठिकाणी दुःख होतंय की मराठा समाजांचा भावनांचा त्या ठिकाणी वापर करून जरांगे आपली राजनीती करतायत हे आता लोक बोलायला त्या ठिकाणी लागलेली आहेत। तर आपण बघत होतो प्रवीण दरेकर हे बोलत होते आणि त्यांनी जरांगेंवरती अनेक आरोप केले आहेत। राजकीय दुकानदारीसाठी जरांगेंकडून खेळ सुरू असल्याचं त्यांनी